आज आहे ना मी आपल्या प्युअर गावरान कोंबडीच्या पिल्लाच्या चुचा कापणार आहे। याच्या मागचं कारण असं आहे की बाबा हे पिल्लं इतके जबरदस्त भांडणं करतात, एकामेकाला इतक्या जखमा करतात आणि त्या जखमाला टोकरून टोकरून डायरेक्ट दुसऱ्या पिल्लाला मारूनच टाकते। तर रामकृष्ण हरी मंडळी, आता आहे ना मी चुलीवर तवा गरम केला होता, तवा बी एकदम असा कडक तापला होता आणि पिल्लाला धरलं एकदम पॅक, म्हणजे त्याचे पाय पंख एकदम हातात पॅक धरले जेणेकरून ते उडाव नाही, ते तव्यावर पडाव नाही। त्याचं मुंडकं धरलं आणि चुचीला हळूच असं घासलं तव्यावर, जे टोक असतं चुचीचं तेवढंच आपल्याला गरम करून पिघळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून त्याला खाता पण येईन, पाणी पण पिता येईन, फक्त चुचा मारता नाही यायच्या, दुसऱ्या पिल्लाला जखमी करता नाही यायचं। आता इथं जे तुम्हाला पिल्लू दिसतंय ना, त्या पिल्लाला आहे ना एक 10-15 दिवसापूर्वी मारलं होतं बरं का। आता शिकते पिल्लू जरा बरं झालं नाही, हे जे काळं पिल्लू आहे ना याला आज सकाळीच मारलंय बाबान, थोडा कोळसा टाकलाय त्याच्यावर, म्हणजे त्या पिल्लाला आहे ते रक्त रक्त दिसावं नाही, अजून मोठी जखम करावं नाही त्याच्यामुळं। तर आज होता बुधवार, आपल्याला जायचं होतं पाथर्डीच्या बाजारात शेळी घ्यायला, पण सकाळपासून इतका मुसळधार पाऊस चालू झाला, अजून मला कळा ना भाऊ पावसाळा गेलाय का आलाय का चाललाय का, काही म्हणजे काय थंडी आली काहीच कळा ना, अजून नुसता पाऊसच येतोय, उन्हाळ्यात पाऊस हिवाळ्यात पाऊस, काय लावलंय या पावसाने काय माहिती। चला म्हणलं पिल्ल घेतो कोंडून, तर एक पिल्लू आहे ना त्यात मेलेलं दिसलं बाबा मला, मागून आहे ना ते पॅक झालं होतं पूर्ण, हे असे दुखणे उरायलेत बाबा, काय झालंय काय नाही। तेवढ्यात कांद्याकडे आलो तर कांदा इतका जबरदस्त सडलाय का नाव विचारायचंच नाही भाऊ, आळ्या झाल्यात अक्षरशः।